ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावरून धडाडणार आहे आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत। तर दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होतोय आणि त्यासाठी तब्बल 1.25 लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बीडच्या सावरगाव इथंही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय। महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडे यांचा हा महत्त्वाचा मेळावा आता पार पडणार आहे। तर आज उद्धव ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावरून धडाडणार आहे आणि या मेळाव्यासाठी अगदी राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत। दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होतोय, तर तिकडे बीडच्या सावरगाव इथंही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडतोय। तर आझाद मैदानातून सूरज मसूरकर आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, सुरुवातीला आपण सूरज यांच्याकडे जाऊया। त्याचप्रमाणे शिवाजी पार्कातून सचिन गाड आणि सावरगाव घाटातून डॉक्टर माधव सावरगावे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण आझाद मैदानामध्ये जाऊयात। सूरज, कशा पद्धतीची तयारी पाहायला मिळते आणि कार्यकर्ते आता दाखल व्हायला सुरुवात झाले, एकंदरीत कशा पद्धतीचं वातावरण आहे? नक्कीच ऋतुजा, आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे। आझाद मैदानामध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे तयारीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने इथे तयारीला सुरुवात झालेली आहे। खुर्च्या वगैरे आणल्या गेलेल्या आहेत, फुलं देखील आणले गेलेले आहेत। स्टेजला फुलांची पूर्णपणे सजावट केली जाणार आहे। जर का ऋतुजा, महत्त्वाचं जर का मी तुला सांगायला गेलो तर मी तुला एक जो स्टेजवरती बॅनर इथे लावण्यात आलेला आहे, त्या बॅनरवरती मुख्यतः बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्याच्या बाजूलाच जे राम मंदिर येत्या काही दिवसांमध्ये भक्तांसाठी खुलं होणार आहे, त्या राम मंदिराची प्रतिकृती इथे आपल्या बॅनरवरती पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे असे म्हणायचे की बाळासाहेबांचं स्वप्न हे पंतप्रधान मोदी पूर्ण करणार आहेत आणि त्यामुळेच येत्या काही दिवसांमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, भक्तांसाठी राम मंदिर खुलं होणार आहे आणि त्यामुळेच आजच्या दसरा मेळाव्यामध्ये या बॅनरवरती राम मंदिराची देखील प्रतिकृती इथे दाखवलेली आहे आणि बाजूलाच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे। जर का पाहायला गेलं तर आज जी ही गर्दी इथे जमणार आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून जेवढे पण शिवसैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी आसन व्यवस्था इथे लाखोंच्या संख्येत केली गेलेली आपल्याला ऋतूच्या इथे पाहायला मिळते आहे। सर्व वातावरण जे आहे ते भगवमय झालेलं आहे। थोड्या वेळापूर्वी शीतल म्हात्रे असतील किंवा मग आमदार संजय गायकवाड असतील यांनी इथे येऊन पाहणी केलेली आहे। कशा पद्धतीने इथे तयारीला सुरुवात झालेली आहे याची पाहणी इकडे आता काही थोड्या वेळापूर्वी आमदार संजय गायकवाड असतील किंवा शीतल म्हात्रे असतील यांनी केलेली आहे। आता थोड्याच वेळात कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे इथे यायला सुरुवात होणार आहे। आजच्या या दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, नेमकी काय तोफ, त्यामुळे जंगी तयारी करण्यात आली आणि आजच्या मेळाव्यात काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सूरज, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा। आता पुन्हा आपण शिवाजी पार्क इथं जाऊयात। सचिन गाड आपल्यासोबत आहेत। सचिन, कशा पद्धतीची तयारी पाहायला मिळते? विचारांचं सोनं लुटण्यासाठी मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत, काय पाहायला मिळते चित्र? सैनिक मुंबईच्या शिवाजी पार्क येथे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। जसजसा दिवस पुढे सरकेल तशी शिवसैनिकांची गर्दी वाढत जाईल आणि संध्याकाळपर्यंत हे संपूर्ण मैदान आपल्याला भरलेलं दिसून येईल। आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर स्टेज बांधून जवळजवळ पूर्ण झालेला आहे। या स्टेजवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संध्याकाळी शिवसैनिकांना संबोधित करतील। त्यांच्यासोबतच शिवसेनेचे नेते, उपनेते हे देखील मंचावर असतील। काही मोजक्या वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर 8च्या सुमारास उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपण जर एकंदरीत मैदानावर नजर टाकली तर मैदानावरती अतिशय चोख अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। हजारोंच्या संख्येने शिवसैनिक इथे येणं अपेक्षित आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवसैनिक येतील आणि त्यांना बसण्यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। महिला आणि पुरुष यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण मैदानात रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं भाषण हे मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकवलं जाईल, याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। या संपूर्ण मैदानाच्या अनेक ठिकाणी शिवसेनेकडून पाण्याची तसेच अल्पहाराची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात फिरती शौचालय करण्यात आलेली आहेत। काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल सचिन, आणि यानंतर आपण सावरगाव घाट या ठिकाणी जाणार आहोत। माधव सावरगावे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। माधव, खरं तर अतिशय महत्त्वाचा असा मेळावा पार पडणार आहे। कारखान्याचा प्रश्न आहे, इतर राजकीय मुद्दे आहेत आणि याकडे पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय अपडेट्स आहेत, कशी तयारी करण्यात आली आहे?
ऋतुजा भक्ती आणि शक्तीचा संगम असल्यास सावरगाव घाट इथं पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे। तासाभरात या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। परळीच्या गोपीनाथ गडाचं तिथं दर्शन घेतल्यानंतर हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या सावरगाव घाट इथं हेलिकॉप्टरनं येणार आहेत आणि त्यानंतर या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून पंकजा मुंडे यांचे समर्थक, त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजातल्या घटकातले लोक इथं आलेले आहेत। विशेष म्हणजे ऊसतोड कामगारांचा याच दिवशी अनेक वर्षांपासूनचा मेळावा आणि त्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांची आहे आणि त्यानिमित्तानं ऊसतोड कामगारही मोठ्या संख्येनं इथं येत आहेत। आत्ता या घडीला हे मैदान अर्ध्याहून अधिक भरलेलं आहे। अर्ध्या तासामध्ये हे संपूर्ण मैदान भरेल आणि त्यानंतर 1 ते 1:15च्या दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या सभेला सुरुवात होईल, या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, राजकीय नेत्यांचं लक्ष आहे, कारण वर्षभरामध्ये अनेकदा पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद काही प्रमाणात बोलून दाखवलेली होती। पण परंपरा अशी आहे की वर्षभरामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत पुढच्या काळात आणि ज्या आतापर्यंत घडलंय त्याच्यावर भाष्य करण्याचा ही वेळ असते, हा दसरा असतो आणि म्हणून या दसऱ्याच्या निमित्तानं पंकजा मुंडे आपल्या मनातली खदखद, त्याचबरोबर कालच एक नवा विषय महाराष्ट्राच्या समोर आला की वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करायला हवी होती, पण ती न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्याला मदत केली आणि त्या संदर्भात सुद्धा त्या बोलतील अशी शक्यता आहे। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामधले सध्याचे उलटफेर, त्याचबरोबर त्यांना दिलेली मध्य प्रदेशातली जबाबदारी, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळे जय्यत तयारी माधव खरं तर करण्यात आलेली आहे आणि पंकजा ताई नेमकं आज काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। तर आपण पाहतोय सूरज मसूरकर, सचिन गाड आणि माधव सावरगावे हे तिन्ही प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत होते। तुम्हा तिघांचे धन्यवाद आणि वेळोवेळी या संदर्भातल्या सर्व अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू।